चला पंच जा मनोज. चला परंतु आले ते फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन केलं आहे. संघाचं श्रीगणेश केलं आहे आणि मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच 23 धावा केला आहे. फलंदाज आहे महेश वाघे, मॅन फ्रॉम भवरा उरण टीमचा खेळाडू. या महेश वाघे आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मात्र आपण या. अगदीच खूप चांगली लढत चालू आहे मैदानच्या आतमध्ये. सागाची वाडी पक्ष आपण पाहतोय. नडोदे ही टीम, हार्ड हिटर फलंदाज. इथे काय घडला, चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची मात्र एकंदरीत सांगता झाले. खूप चांगला गोलंदाज आहे शिवाजी मुकणे, अगदीच एक चांगला गोलंदाज. लयबद्ध गोलंदाजी होत असताना शिवाजी मुकणेच्या माध्यमातून तो शिवाजी मुकणे गोलंदाज सज्ज. रिवर्स से बटम के लिए दुधारी तलवार सीधी तरह से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी चाहिए और उंगली टेढ़ी की और यहाँ पे रन्स मिले 4. चौकार. थँक्यू डीजा. आजचा स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील सेकंड राऊंडची ही पहिली लढत. चौकार आलाय रवीच्या बॅटमधून. इथे चांगला फटका. सिंगल मात्र या ठिकाणी अगदीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील रवीनं खूप चांगली कामगिरी केली होती बेलवली टीमच्या विरोधात. ओव्हर क्रमांक 1 संपलाय. स्कोअर कार्डवरती धावसंख्या तर 6. 1/6 अशी धावसंख्या आपण पाहतोय. टीम सागाची वाडी टीमची शिवाजीचा विचार केला ना ते एक चौकार त्यानं नक्कीच दिला होता, परंतु त्याच्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी राहिले. चला या महेश वाघे या मॅन ऑफ द मॅच, महेश वाघे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण या. आणि किशोर शिंगवा साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा. इथे ऑफ स्टंपला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडूवाला डॉट. यावेळेस गोलंदाज गणेश का? यस गणेश हा गोलंदाज. अगदीच गणेश बऱ्याचशा कालावधीनंतर आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये कमबॅकिंग गोलंदाजी होताना गणेशच्या माध्यमातून अगदी शरीरयष्टीचा फायदा. एक तगडा खेळाडू आहे गणेश देखील. 6 धावा फक्त स्कोअर कार्डवरती उभारल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये P1च्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते. जमतेम 25 धावा इथे उभारावं लागतील 3 षटका मागे.
इथे खराब कामगिरी पाहायला मिळाले. बेल्स मात्र इथे उडवले गेल्या आणि इथे विकेटचं पतन. रवीच्या पारीचं इथे होईल अंतर. रवी पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती याच रवीनं, परंतु त्या रवीला मात्र या ठिकाणी माघारी धाडलाय. अलॉंग द कार्पेट केलाय. पुन्हा एकदा ग्राउंड डाऊन. चेंडू खाली शतरक्षक शिवाजी मुकणे चेंडूला उचलणार फेकणार, तोपर्यंत सिंगल मिळेल. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. एका धाव मिळते. एका धावे व्यतिरिक्त दुसरं काही मिळत नाही. स्कोर कार्ड जाऊन पोहोचत 7 या अंकावरती. सातत्यानं चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय. डीजे मास्टर पहाटेकडे वाटचाल करतोय. साईबाबांचं एक सुंदर असं गीत ऐकवायचं. गोलंदाज मात्र या ठिकाणी तयार. गणेश इथे मात्र काही घडला. अगदी जर का आपण पाहिलं ना तर पुन्हा एकदा सिंगल धाव. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहे. फक्त आणि फक्त 8 धावा इथे जमा केल्या जात आहे. दुसरे षटक प्रगती पथावरती आहे. 1 धाव इथून ऍड होईल. 8 धावा. खूप चांगली गोलंदाजी. गोलंदाजीचा जर विचार केला ना तर सागरचीवाडी टीमची खासियत आहे. चांगल्या संघाला तेच विलवल्यासारख्या संघाला परास्त केलं. अगदी तसं वाटवतं आजच्या लॉसमध्ये भिलवले टीम एक मोठा संघ वाटत होता, परंतु अशा टीमला मात्र परास्त केलं होतं. आणि त्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं मनोज सुनील वाघमारेने दाखवलेली त्याची क्रिकेटची जर आपण पाहिलं ना की पंचांना देखील जाणवलं नव्हतं की विकेट आहे की नाही, पण तो खेळाडू उत्ती काय असते ना ते मात्र त्या मॅचमध्ये सुनील वाघमारेने दाखवून दिली आणि तो सामना सोपा झाला होता टीम सागाचीवाडीसाठी. एकंदरीत ओव्हर क्रमांक 2 संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या 9 धावा. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. सिंगल डबलला प्राधान्य दिले. थेंबे थेंबे तले सच्चे. कासवाच्या गतीनं या ठिकाणी स्कोर कार्डवरती धावफलक चालू आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं ना तर 11 धावा.
2 बाद 11 अशी धावसंख्या. एक दयनीय अवस्था पाहायला मिळते टीम सागाची वाडी संघाची. आज खडके साहेब यांची थोडीशी कमतरता भासते टीमसाठी. इथे मोठा फटका खेळायचा होता, शॉट सिलेक्शन चुकलं आणि इथे विकेटचं पतन. अजून एक धक्का बसेल, धक्का क्रमांक 3रा बसतोय टीम सागाची वाडी संघाला. या ठिकाणी इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा विकेट. काय मैदानाच्या आतमध्ये खराब कामगिरी चालू आहे. टेन्शनमध्ये थोडीशी सागाची वाडी टीम. बॅकअप या ठिकाणी मिळाला नाही. पुन्हा एकदा झेल होती, पुन्हा एकदा सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 अंकावरती. किती बॉल शिल्लक आहेत? 2 मोठे फटके जरी आले ना, जर हरीने लगातार 2 षटकार टोकले ना, तर मात्र 500 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी असणार आहे. ते ठोकावे लागतील. जर ठोकले तर ते 500 रुपयाचे कॅश प्राईज खडके साहेबांकडनं असणार आहे. अगदीच इथे मोठा फटका आणि खडके साहेब जर ऑनलाईन पाहत असाल तर 500 रुपये जीपे आताच करा. नक्की षटकार आलाय. ते खडके साहेब यांच्या माध्यमातून गोलंदाज तयार. इथे खराब चेंडू आणि काय घडलं. अगदी जेव्हा एखाद्या खेळाला लालच दिली जाते ना मनोज, जेव्हा आपण लालच देतो ना त्यावेळेस तो खेळाडू परफेक्ट खेळत असतो. आणि इथे वाईट प्लस 3 धावा का एक्स्ट्रा धावा आल्यात. एक्स्ट्रा म्हणजे पहा, जसं मी म्हटलं की 500 रुपयाचे कॅश प्राईज आहे तसा षटकार आला आणि त्याच्यानंतर जर का आपण पाहिलं ना त्याला वाईट देखील आता प्रेशर आहे. षटकाराचा हार्दिक पंड्या म्हणजे ज्याची ओळख आहे तो हरी ऑन स्ट्राईक एंडला आहे. मला माहिती होतं की त्याच्याकडनं एक तरी मोठा फटका पाहायला मिळेल. आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 21 अंकावरती. जी धावसंख्या हवी होती ना ते सागाच्या वाटलं ते मोमेंटम मिळालं आहे असं म्हणूयात. इथे 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 बॅट घालायची नव्हती. कदाचित हा वाईड बॉल होऊ शकला असता, अतिरिक्त बाहेर होता, परंतु ऑफस्टमला जाऊन खेळायचं होतं या बॉलला, परंतु त्यासाठी तयारीच नव्हता. अगदी सॉरी, परंतु 21 धावा झाल्यात ना, 22 धाव्यांची गरज. ते तुम्ही शिकून नका घेऊ. जर तुम्ही शिकले तर मग संपला.
समजायचं का 3च्या जागे 6 महिने होतील याची दक्षता घ्या. अगदीच आपण पाहतोय 22 धावा, एक चांगलं मोमेंटम शिफ्ट केलंय सागाची वाडी टीमनं. अगदीच धावा येत नव्हत्या, जसा षटकाराला वाईट प्लस 2 आल्या त्या 3 धावा एक्स्ट्रा आणि 21 धावा उभारल्या आणि जवळपास 22 धावींची गरज, म्हणजे आता गरज असणार ती 7.3300च्या सरासरीनं या धावा उभारायच्या. तर नेक्स्ट मॅच असेल टीम भावरा उरण विपक्ष भडवल. दोन्ही संघनायक टॉससाठी या. भावरा उरण संघनायक आणि भडवल संघनायक टॉससाठी या. दोन्ही टीम अगदीच या ठिकाणी आपण यायच्या आहेत. तर चला जा सलामची जोडी टीम नडोदे आपली सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवायची या. चला या भावरावरण संघनायक या आणि नक्कीच विनंती करेन भडवल संघनायक आपण देखील या. टॉस केला जाईल. सन्मान्य आयोजक तुकाराम हिलम जा आपण आपल्या शिवस्ते टॉस करायचं. तुकाराम हिलम यांच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस केला जाईल. 3 षटकांची मॅच असेल. सेकंड राऊंडची दुसरी मॅच देखील 3 षटकांची असेल. इथे प्रत्येक मॅच 3-3 ओव्हरची असेल आणि आजच्या दिवसातून जी क्वालिफाईड टीम होईल ना सेमीफायनलमध्ये जी टीम पोहोचेल त्यांनी उद्या ठीक 7 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. कारण आपल्याकडे सिरीजसाठी बाईक आहे. कोणत्याही टीमचं नुकसान नको आहे याची दक्षता आताच घ्या. जी टीम आजच्या दिवसातून क्वालिफाय होईल त्यांनी उद्या ठीक 7 वाजता उपस्थित राहायचं आहे. कारण पहिली सेमीफायनल देखील 3 ओव्हरची झाली होती. दुसरी सेमीफायनल देखील 3 ओव्हरचीच होईल. तिसरी सेमीफायनल देखील 3 ओव्हरचीच होईल. कारण कोणत्याही टीम फायनल देखील 3 ओव्हरची होईल याची दक्षता घ्या. आणि टॉस या ठिकाणी जिंकलाय उरण टीम. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल भावरा उरण टीमचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे इथे भडवल टीमला. अगदीच जो संघ हायस्कोर उभारेल या टीमला मात्र या ठिकाणी बाय असणार आहे आणि ते बाय मिळाले होते पहिल्या 5 मधून बारापाडा टीमला. त्यांना पुन्हा संधी नसेल परंतु नक्कीच जे 2 संघांमध्ये जो हायस्कोर उभारेल त्या टीमला मात्र इथे बाय असणार आहे. 22ची गरज. इथे पहिला चेंडू स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण मात्र खूप चांगलं राहिलंय. क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू आहे सागाची वाडी टीमची. कारण इथे तुम्हाला एक एक बॉल एक एक डॉट चेंडू खूप महत्त्वाचा असणार आहे टीम सागाची वाडीसाठी. चांगला चेंडू या ठिकाणी क्रिएट केला आणि मंगेश उघडा यांनी जर का डान्स केला तर मुकेश उघडा यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. 100 रुपयाचे पारितोषिक असेल. अगदीच मंगेश उघडा डान्स जर केला तर 100 रुपयाचे पारितोषिक आणि स्टेजवरती जर डान्स केला मंगेश उघडानी तर मनोज झोरे यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राईज. अगदीच चांगला फटका आलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक शिंगल आले. शिंगलनं संघाचं खातं ओपन केलंय आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या 1 धाव. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 1. सांघिक पहिले षटक हाताळतोय गोलंदाज बॉलर नेम योगेश. तर अगदीच दिलीप आणि शिवाजी जोडी मैदानच्या आतमध्ये. शिवाजी मुकणे ऑन स्ट्राईकला नॉन स्ट्राईक. शिवाजी मुकणे नॉन स्ट्राईक एंडला आहे. तर ऑन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दिलीप पहिल्या मॅचचा हिरो. इथे बॅटची लिडिंग एज आणि इथे काय घडलं? अरे काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये? सागाची वाडी टीमनं जर का अशी कामगिरी केली तर मात्र खडके साहेब तर नाराज होतील तो विषय वेगळाच. परंतु इथे त्यांचे सपोर्टर त्यांचे पाठीराखे ते देखील नाराज असतील. इथे सिंपल कॅच होता. एखाद्या खेळाडूला तुम्ही जीवदान देताना त्यावेळेस तो खेळाडू नक्कीच हवी होतो. ही कॅच नाही मित्रा. ते कदाचित ती मॅच ही असू शकते टीम नडोदे संघाकडे. अगदीच इथून आपण पाहतोय गोलंदाज तयार झाला आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अगदीच गोलंदाज सज्ज झाला आहे. चांगला गोलंदाज आहे योगेश. त्याला साथ द्यावी लागेल. इथे चांगला फटका चांगली फिल्डिंग. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. पकडू का नको पकडू का नको पकडू का नको मैदानच्या आतमध्ये. जसं आपण पाहतोय कोंबडी कशी पकडतो ना तुकाराम हिलमने कधी पकडली का नाही काय माहीत नाही पण तो मनोज झोरेने बऱ्याचशा पकडल्यात. अगदीच नक्कीच. कारण हा अनुभव आहे तो मंगेश झोरेंचा मंगेश उघडा यांचा आणि मंगेश उघडा सध्या हसतायत निश्चितच.
गोलंदाज नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज सज्ज झाला आहे. हा नक्कीच मंगेश उघडाचा नाद नाही. नक्कीच इथे चांगला फटका. इथे खराब क्षेत्ररक्षण. काय घडलं दोन्ही ढेंगाच्या फटीतून चेंडू मात्र निघून जातोय आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय रन्स झाल्या स्कोर कार्ड वरती. एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. हॅलो 4 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती. पहिले षटक चालू आहे. 4 धावा स्कोर कार्ड वरती. हॅलो हॅलो अगदीच अगदीच अनंतसारखा माईक देखील खूप गार पडलाय. पकडून बघा. हा बरोबर माईक पण तुमचा गार पडलेला आहे. हा तुमच्यासारखाच गार पडलेला वाटतोय. हा सॉरी हा तसा नाही विषय आपला. फक्त माईक खूपच गार पडला असं सांगतोय. आपण कोणाचं वैयक्तिक नाव घेतलेलं नाही आहे. अगदी थोडंसं हास्य विनोद. इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 1 या ठिकाणी ओव्हर क्रमांक 1 संपला आणि एका षटकानंतर धावा आल्यात 8 धावा. आता गरज असणार आहे विजयासाठी. 22 धाव्यांची गरज विजयासाठी असताना 8 धावा धाव फलकावरती आले आहेत. आता गरज असणार ती 14 धाव्यांची. 7च्या सरासरीनं येणारे 12 बॉल 14 धाव्यांची गरज. काय वापसी करेल का सागेतवाडी टीम? कारण जर तो झेल टिपला असताना तर कदाचित ते कमबॅक झाला असता. स्वप्न या ठिकाणी सर्व टीमचं एकच आहे. ही आमदार ट्रॉफी जिंकण्याचं, हे चमचमती ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न आहे या सर्व टीमचं. याचसाठी चालू असलेला हट्टाहास, याचसाठी चालू असलेली ह्या लढती, यासाठी अथक मेहनत या ठिकाणी घेतली जाते सर्व टीमच्या माध्यमातून. अगदीच सेकंड मॅच या ठिकाणी असेल भावरा उरण बनामा. अगदीच इथे चांगला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी मात्र चौकार. खराब कामगिरी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. धाव फलक जाऊन पोहोचेल 12 अंकावरती. आता 10 धावींची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. सन्मान मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं मोमेंटम सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथेच मान सन्मान करतात. वाईट बॉल जा. मायेची शाल हा यस वाईट बॉल पंचाने घोषित केला आहे. 14 धावा स्कोअर कार्डवरती. 7 जवळपास जर आपण पाहिलं ना तर अद्याप 8 धावींची गरज असणार आहे. इथे चांगला फटका आलाय. त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु चांगली फील्ड झाली. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा दुसरे काय मिळत नाही. 2 धावा मिळायला हव्या होत्या.
अगदीच सन्माननीय श्री कर्जत टेनिस क्रिकेटच्या खजिनदार किशोर शिंगवा यांचा यथोचित मान सन्मान वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2025च्या वतीने या ठिकाणी केला जातोय. सन्मान्य आयोजक तुकाराम हिलव्यांना विनंती करेन की त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय, चेंडू हवेत, अगदीच गच्चाल क्षेत्ररक्षण, पकडो कॅच और जिंको मॅच असं नेहमी म्हटलं जातं, परंतु इथे सोडाल कॅच तर मित्रांनो तुम्हाला गमावी लागेल ही मॅच. इथे मात्र खराब कामगिरी चालू आहे, फिल्डिंग खराब प्रदर्शन चालू आहे, खराब फिल्डिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये सागाची वाडी टीमची, कारण आत्तापर्यंत त्यांनी 2 कॅचेस ड्रॉप केल्यात आणि धावफलकावरती धावसंख्या 16 धावा स्कोर कार्डवरती 6 धावींची गरज आहे. 16 धावा धावफलकावरती 6 धावींची गरज. तसं पाहायला गेलं तर एका फटक्याचाच खेळ. हा बॉल महत्वा, येस हा डॉट बॉलची आवश्यकता होती. षटक क्रमांक 2 देखील संपलंय. टफ फाईट मॅच, बिग फाईट मॅच. 6 बॉल 6 धावींची गरज. 6 चेंडू आणि 6 धावींची मात्र या ठिकाणी गरज. 6 चेंडू 6 धावींची मात्र इथून गरज असणार आहे विजयासाठी. थर्ड अंपायर कडे रेफर केलाय. वाईट बॉल आहे किंवा नाही हे मात्र इथे चेक करतील आमच्या थर्ड अंपायर. अगदी टीव्ही अंपायर त्या ठिकाणी आपण पाहतोय रेफर केलाय चेक करण्यासाठी वाईट बॉल आहे की नाही ते मात्र इथून चेक केलं जाईल. यस वाईड आहे, अगदीच्या ठिकाणी चेक केलाय, वाईडच्या अतिरिक्त बाहेरून गेलाय, हा वाईट बॉल आहे. रिव्ह्यू मात्र या ठिकाणी गमावला आहे टीम सागाची वाडी संघानं. अगदीच गोलंदाज तयार झालाय. मनोहर सारखा एक चांगला गोलंदाज आहे. इथे चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा काय करतोय दिलीप. कुठेतरी दिलीपनं केलेली चूक. आता चेंडू शिल्लक आहे ते 4 बॉल आहेत आणि बनवायचे 4 चेंडू आणि 4 धावींची गरज. मॅच पहा, रफ अँड टफ मॅच. क्षमासवी 4 चेंडू आणि 5 धावींची गरज. क्षमासवी 4 चेंडू 5 धावींची इथे गरज असणाऱ्या मास्टर स्कोरर सांगतायत. थोडीशी गफलत त्यांच्याकडनं झाली.
इथे पहा काय जबरदस्त चेंडू, उसली घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. आता 3 चेंडू 5 धावींची गरज. काय जबरदस्त सामना, मोमेंटम शिफ्ट केलाय आज. अगदी जर का आपण पाहिलं ना, अगदी जर आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि इथे 5 धावींची गरज. हृदयाची ठोके वाढवणारा सामना आहे, अगदीच प्रेशराइज गेम. इथे हा चेंडू देखील सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 2 चेंडू आणि 5 धावेंची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. आणि जर काही मॅच जिंकले तर कैलास खडके यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे या सागाचीवाडी टीमला. अगदीच नेहमीच म्हटलं जातं की सोंडाई आई या सागाचीवाडी टीमच्या पाठीशी आहे. अगदीच कारण ते नेहमी म्हणतात की अगदी जबरदस्त, काय जबरदस्त भन्नाट गोलंदाजी केल्या विशाल सारख्या खेळाडूला. आणि त्याच्या टीमला हरवणं खूप कठीण होतं, सोपं नव्हतं. ती गोष्ट देखील सोपी नव्हती. बिलवले टीमला परास्त करणं सोपं नव्हतं शिंगवा साहेब, आणि ते करून दाखवलं टीम सागाचीवाडी संघानं. आणि इथे आता बॉल शिल्लक आहेत मनोज. 2 चेंडू 5 धावींची गरज. अगदी 100% खडके साहेब ऑनलाईन असतील, त्या मॅच देखील पाहत असतील. त्यांना झोप कुठे, कारण निश्चित ते झोपत नसतात. रात्री अपरात्री ते काम करत असतात. आणि निश्चितच खूप चांगलं व्यक्तिमत्व, आणि त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं हे आपलं भाग्य आहे. अगदीच खूप महत्वाचा चेंडू, महत्वाचा चेंडू. आता 1 चेंडू आणि 5 धावींची गरज. सामना आवडला असेल तर एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. जोरदार टाळ्या वाजवत आहेत. 1 चेंडू आणि 5 धावींची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 18 चेंडू 22 धावींची गरज असताना लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, कुछ भी हो सकता है यहाँ पे. 1 चेंडू 5 धावींची गरज. म्हणजे षटकार ठोकावं लागेल. चौकार ठोकून काही उपयोग होणार नाही, कारण इथे कंपल्सरी चेसिंग आहे. 1 चेंडू 5 धावींची गरज, षटकार ठोकावं लागेल. उरण टीमनं टॉस जिंकल्यानंतर फील्ड स्वीकारलं, ते रेडी आहेत. पहा 1 चेंडू आता षटकारच पाहिजे असं म्हणूयात, कारण 1 चेंडू 5 धावा. आणि इथे मात्र अशा तऱ्हेनं टीम सागाचीवाडी इथे मात्र चांगली कामगिरी केली आणि निश्चितच या ठिकाणी विजय झाले. विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत टीमचे देखील गोड गोड कौतुक. हार्ड लक.